नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPC या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेलेल्या सामाजिक सुधारणा चळवळी हा पाठ आपण सुरू केलेला आहे. सो या अगोदरची लेक्चर पाहिली नसेल तर पाहून घ्या. इम्पॉर्टन्स लेक्चर आपण कव्हर केलेली आहेत. आज आपण महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या केशवचंद्र सेन यांच्या भाषणामुळे प्रभावित प्रार्थना समाज याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. परीक्षाभिमुख. सो लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सामाजिक सुधारणा चळवळी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आपल्याला परीक्षेला सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके, सामाजिक सुधारणा चळवळी या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अशाच प्रकारचे लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. साधारणपणे प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती 1867मध्ये 31 मार्च 1867मध्ये मुंबई येथे करण्यात आली आणि या समाज स्थापनेमध्ये संस्थापक सदस्य आहेत महत्त्वाचे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या नेतृत्वाखाली हा समाज स्थापन करण्यात आला, प्रार्थना समाज. आणि त्यांना साथ दिली आहे ती भाऊ महाजन, परमानंद, वामन आबाजी मोडक, गोपाळहरी देशमुख आणि न्यायमूर्ती चंदावरकर यांनी संस्थापक सदस्य म्हणून साथ दिलेली आहे. हे सहकारी होते हा समाज स्थापन करण्यासाठी. त्याचप्रमाणे समाजाची स्थापना झाल्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे, त्याचप्रमाणे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर या महत्त्वपूर्ण व्यक्ती त्या सहभागी झाल्या, प्रार्थना समाजाशी जोडल्या गेल्या. ओके, स्थापना झाल्यानंतर लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं संस्थापक सदस्य असा क्वेश्चन आला तर महादेव गोविंद रानाडे किंवा रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे इत्यादी सहभागी होते तर नाही, समाज स्थापन झाल्यानंतर ते इन्व्हॉल्व झाले या समाजामध्ये. ओके, याचं मुख्यालय होते समाजाचं गिरगाव, आताच्या मुंबई येथे आहे गिरगाव हे प्लेस. 4 मे 1873 पासून सुबोध पत्रिका नावाचं मुखपत्र या समाजासाठी स्टार्ट करण्यात आलं. ओके, समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला जात असत या सुबोध पत्रिकाद्वारे. ओके, आता प्रार्थना समाजाची तत्वे काय होती अत्यंत महत्त्वाची आहेत. त्या बेसवरच प्रार्थना समाजाचं ध्येय अवलंबून होतं. परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता असून तो नियंत्रक, सर्वशक्तिमान, पापनाश, अनादी व पालनकर्ता आहे. हे पहिलं तत्व आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराला जर भक्तिभावाने शरण गेल्यास परमेश्वर प्राप्ती होते असं हे दुसरं तत्व आहे. हे तत्व लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जशीच्या तशी विचारली जातात परीक्षेमध्ये. मूर्तिपूजा प्रार्थना समाजाने अमान्य केलेली आहे. सत्य, सदाचार, भक्ती हे परमेश्वराच्या उपासनाचे खरे मार्ग आहेत. ओके, सत्य, सदाचार आणि भक्ती. परमेश्वराची भक्ती करीत असताना फळाची अपेक्षा करू नये, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. मानवाने परस्परांशी प्रेमाने वागावे. त्याचप्रमाणे परमेश्वर निर्मिती कोणताही ग्रंथ नाही, म्हणजे जे काही ग्रंथ आहेत ते मानवनिर्मित आहेत. परमेश्वर अवतार घेत नाही. प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी परमेश्वर निवास करतो. परमेश्वराची प्रार्थना केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. ओके, त्याचप्रमाणे सर्व मानव परमेश्वराची लेकरे असून सर्वांनी एकमेकांबरोबर बंधुत्वाच्या भावनेने वागले पाहिजे, हे तत्व आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर एकच असून तो सगुण व निराकार आहे. वेद पौरुषेय आहेत. जीवात्मा व परमात्मा एक नाही तर दोन आहेत. शंकराचार्यांच्या निर्गुण परब्रह्म आणि मायावाद प्रार्थना समाजाला मान्य नाहीत. ओके, ही प्रार्थना समाजाची तत्वे झालेली आहेत. ज्या प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली, ब्राह्मो समाजाच्या प्रभावाने ती स्थापना करण्यात आली. सो आता आपण प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाजातील जे साम्य आहे ते पाहूया. मूर्तिपूजा दोघांनाही सुद्धा अमान्य होती. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. पुरोहितशाहीस विरोध केला होता. आठवड्यातील एकदा सांघिक प्रार्थना सभा होत असत, म्हणजे आता आठवड्यातील एक बैठक सभा होत असत. परमेश्वराच्या अवतार सिद्धांतावर टीका केली. परस्परांवर प्रेम करावे व बंधुभावाने वागावे. सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे, हे दोघांमधील साम्य आहेत. ही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत, ते दोघांमधील साम्य दाखवतात. आता आपण त्यांच्यामधील फरक बघूया. प्रार्थना समाज धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाहीत. ओके, जे काही ग्रंथ आहेत धर्मग्रंथ आहेत ते मानवनिर्मित आहेत असं म्हणणं प्रार्थना समाजाचं होतं. तर ब्राह्मण समाज धर्मग्रंथावर पर्यायाने ईश्वरावर श्रद्धा आहे. हिंदू धर्मातील सुधारक पंथ म्हणून प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. तर एक स्वतंत्र संप्रदाय म्हणून ब्राह्मण समाजाची स्थापना करण्यात आली. म्हणजे हिंदू धर्मामध्येच एक सुधारक पंथ म्हणून प्रार्थना समाजाची आणि हे हिंदू धर्मापासून थोडा वेगळा सेपरेट एक स्वतंत्र संप्रदाय म्हणून ब्राह्मण समाजाची स्थापना करण्यात आली होती. हा फरक आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर सगुण आहे, तर ब्राह्मण समाज
परमेश्वर निर्गुण व निराकार आहे. समाज सुधारणेवरच प्रार्थना समाजाने जास्तीत जास्त भर दिलेला आहे. लक्षात ठेवा, समाज सुधारणेवरच. तर ब्राह्मण समाजाने धार्मिक तसेच सामाजिक सुधारणेवर भर दिलेला आहे. प्रार्थना समाजाचे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी कोणतेही बंधन नव्हतं. तर ब्राह्मण समाजाचे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी मूर्तिपूजा जातीभेदाचा निषेध करावा लागत असत. त्यानंतरच सभासदत्व प्राप्त होत असत. आता प्रार्थना समाजाचे कार्य पाहूया. स्त्रियांच्या कल्याणाचे कार्य, त्यामध्ये पडदा पद्धतीशी त्यांनी विरोध दर्शवला होता. विधवा विवाह व स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता. समाजाचे प्रचारक सभासद असणाऱ्या महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळामार्फत महाराष्ट्रातील पुणे येथे दुसरा विधवा विवाह घडवून आणला होता. लक्षात ठेवा, पहिला विधवा विवाह आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी घडवून आणला होता 1864 मध्ये, आणि दुसरा विधवा विवाह महाराष्ट्रातील विधवा विवाहोत्तेजक मंडळामार्फत घडवून आणला होता. डॉक्टर राघव भांडारकर यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा विवाह घडवून आणला होता. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर अनाथ महिलाश्रम यांची स्थापना करण्यात आली. अनाथ बालकांसाठी अनाथ आश्रम, तर असहाय्य स्त्रियांसाठी महिला आश्रम स्थापना करण्यात आली. अशा प्रकारची जी आश्रम आहेत, राममोहन आश्रम मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलं. अनाथ बालकाश्रम पंढरपूर येथे स्थापन करण्यात आलं. ओके. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न प्रार्थना समाजाने केलेले दिसतात. 1891 मध्ये फिमेल हायस्कूल पुणे येथे महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेलं आहे. लक्षात ठेवा, हे हायस्कूल. हिंदू सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. स्त्रियांना या संस्थेमार्फत कला, भाषा, विज्ञानाची शिक्षण दिले जात असत. ओके. हिंदू सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना रमाबाई रानडे. ओके. अस्पृश्यता व जातीभेद निर्मूलनाचे काम सुद्धा प्रार्थना समाजाने केलेले आहे. विठ्ठलरामजी शिंदे हे सदस्य होते आणि ते प्रचारक होते प्रार्थना समाजाचे. त्यांनी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली मुंबई येथे. 1890 मध्ये अस्पृश्यांसाठी मुंबईमधील बदनापूर येथे शाळा काढण्यात आली. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. अस्पृश्यांसाठी प्रार्थना समाजामार्फत मुंबईमधील बदनापूर येथे शाळा काढण्यात आली. ओके. 1890 मध्ये कामगार कल्याणाचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता. त्यामध्ये 1876 मध्ये कामगारांना शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून पहिली रात्रीची जी शाळा काढण्यात आली होती मुंबईमध्ये, भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी सुरू केलेली कामगारांसाठी पहिली रात्र शाळा. ओके. मुंबईमध्ये चेऊलवाडी येथे सुरू करण्यात आली 1876 मध्ये. नामा जोशी यांनी 1911 मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कामगारांच्या कल्याणासाठी केली होती. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाची तत्त्वे पटवून देण्यासाठी समाजाबद्दल असणाऱ्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा विचारात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ आहे तो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे पटवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे समाजाबद्दल असणाऱ्या लोकांच्या मनात असणाऱ्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ओके. त्याचप्रमाणे गोपाळकृष्ण गोखले यांचा सुद्धा प्रार्थना समाजामध्ये इन्व्हॉल्व होता. त्यांनी 12 जून 1905 मध्ये राजकीय व सामाजिक कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून पुण्यात भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 मध्ये करण्यात आली. गोपाळकृष्ण गोखले यांनी या भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ओके. महत्त्वपूर्ण आहे. त्यावेळी बंगालचं आंदोलन पेटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून पुण्यामध्ये भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. थोड्या प्रमाणात ही सुद्धा पार्श्वभूमी होती. ओके. वंगभंग आंदोलन पेटलं होतं. ओके. आता थोड्या प्रमाणात प्रार्थना समाजाची काही माहिती पाहूया. भागवत धर्मावर समाजाची श्रद्धा असल्याने साधू संतांच्या भक्ती मार्गाला प्रार्थना समाजाने मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा, भागवत धर्मावर समाजाची श्रद्धा असल्या कारणाने साधू संतांच्या भक्ती मार्गाला त्यांनी मान्यता दिली होती. ओके. समाजाचे सदस्य संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर इत्यादी संतांचे अभंग म्हणत असत. लक्षात ठेवा, त्यामध्ये समाजाची दर आठवड्यात एक बैठक होत असत. लक्षात ठेवा, त्या बैठकीमध्ये उपासनेचे 6 मार्ग जोपासले जात असत. त्यामध्ये उद्बोधन, स्तवन, कृतज्ञता दर्शन, प्रार्थना, निरूपण आणि प्रार्थना आरती हे उपासनाची 6 मार्गे आहेत. ओके. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रार्थना समाजाचे उपासनाचे 6 मार्ग कोणते? यापैकी पर्याय कोणता अचूक आहे किंवा चुकीचा आहे, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ओके. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात समाजाचा जो प्रसार आहे तो काही भागापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे प्रार्थना समाजाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही किंवा त्याची व्याप्ती समाजाची वाढली नाही. आता महाराष्ट्रात समाजाचा प्रसार आहे तो कोल्हापूर, सातारा, पंढरपूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, मुंबई, म्हणजे
बहुतांश आहे तो समाजाचा प्रसार आहे तो पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे कोकणात पाहिलं तर मुंबईमध्ये प्रार्थना समाजाचा प्रसार दिसून येतो. ओके, म्हणजे लिमिटेड भागापुरतच प्रार्थना समाजाचा प्रसार होता, लक्षात ठेवा. भारतात समाजाचा प्रसार पाहिला गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांच्या सुद्धा काही भागापुरता तो मर्यादित, संपूर्ण भागामध्ये नव्हता. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्याच्या वाटेला जसं यश अपयश आहे तसं आता आपण प्रार्थना समाजाचे अपयश पाहूया. लोकप्रिय झाला नाही कारण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही, कारण त्याची व्याप्तीही कमी होती. ओके, मर्यादित लिमिटेड भागापुरतं प्रसार प्रार्थना समाजाचा होता. बहुजन समाजाशी एकरूप होऊ शकला नाही. सामाजिक सुधारणा ज्या आखल्या होत्या त्या प्रत्यक्ष अंमलात आणल्या नाहीत. ओके, कार्यनिवडक शहरापुरते मर्यादित हे महत्त्वपूर्ण कारण होतं. सभासदांमध्ये मतमतांतर होती. ओके, ब्रिटिश सत्तेचे समर्थन केल्यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवू शकली नाही. हे काही अपयशाचे पायंडे आहेत त्यांच्या. त्याचप्रमाणे त्यांचे यश आहे ते हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींचा विरोध करून त्या बाबतीत हिंदू समाजाची अस्मिता जागृत ठेवली गेली. प्रार्थना समाजाने याबाबत कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रात वैचारिक जागृती घडून आणली गेली आणि वाचनालय आणि ग्रंथालयाची निर्मितीची सुरुवात सुद्धा प्रार्थना समाजाच्या मार्फत करण्यात आली होती. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वपूर्ण पॉईंट या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आवर्जून लाईक करा. तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं येऊ द्या. त्याचप्रमाणे आपल्या सर्कलमध्ये जे तुमच्या कनेक्ट आहेत विद्यार्थी मित्र जे अभ्यास करत आहेत स्पर्धा परीक्षांचा, त्यांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. येणाऱ्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलला नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तुर्तास थांबू, इथं भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.